नमस्कार. दिनांक 20 मे. कथेचं शीर्षक आहे तुझे मनोरथ पूर्ण होतील. स्वप्न दृष्टांतात ठरल्यानुसार अप्पा पाटील पालखी पुढे आडवे पडले. ते निमित्त करून सगळ्यांना निरोप आशीर्वाद देऊन महाराज केसे गावी आले. 7 दिवस अप्पा पाटलाने गावात उत्सवच मांडला. त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असा महाराजांनी आशीर्वाद दिला. त्यानुसार अप्पा पाटलांनी महाराजांच्या नावे गावात, घराजवळ काशी, गोकर्ण, महाबळेश्वर, श्रीशैल्य व रामेश्वर इतक्या ठिकाणी शिवलिंगे स्थापन केली. महाराज केसेगावी आले. अप्पा पाटलांनी गुरुपूजेचा 7 दिवस नुसता जल्लोष उडवून दिला. अप्पा पाटलांच्या भक्तीने महाराज प्रसन्न झाले. योगक्षेमम वहाम्यहम हे महाराजांचे श्रीकृष्ण विष्णू रूपातील ब्रीदच होते. हा योगक्षेम 2 प्रकारचा असतो, एक व्यावहारिक आणि दुसरा पारमार्थिक. अन्न, वस्त्र, निवारा, स्त्री, पुत्र, धन, संपदेची अनुकूलता साधून देणे हा व्यावहारिक योगक्षेम झाला. जप, तप, भक्तीची निर्विघ्न उपासना होणे आणि ध्यान धारणेचे अष्टांग योग साधना निर्वेद साधून देणे हा पारमार्थिक योगक्षेम झाला. याचा खुलासा याआधीच केलेला असला तरी मुद्दाम पुनश्च याचा उल्लेख केला आहे. उपासकांच्या मनात काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून ठसवाव्या लागतात, हे त्या पुनर्वृत्ती मागचे कारण आहे. या दोन्ही प्रकारच्या योगक्षेमाची हमी महाराजांच्या उपासनेत आहेच. तरीही व्यावहारिक योगक्षेमाची अपेक्षा ठेवून उपासना करू नये, कारण भक्ती तितकी प्राप्ती या तत्वावर सकाम उपासना चालते. एक प्रकारे रोजंदारीवर काम करण्याचा केलेल्याच हा प्रकार असतो. जेवढे मिळवावे तेवढे मोडून खावे, शिल्लक शून्य असे येथे चालते. ज्या दिवशी रोजावर जाणे जमत नाही त्या दिवशी उपास, म्हणून असे रोजेकरी होणे हा कनिष्ठ प्रकार होतो. निष्काम उपासनेने सात्विक भाव वाढीस कसा लागतो व सकाम उपासनेने राजस तामस भाव कसे वाढतात याचे दिग्दर्शन ज्ञानेश्वरीत आढळते. तो उपासकांनी, साधकांनी, भक्तांनी जरूर वाचावा. अप्पा पाटलांच्या मनात अशीच सात्विक इच्छा उगम पावल्या, कारण त्यांची भक्ती निष्काम होती. न मागता संतान प्राप्तीचे वरदान महाराजांनी दिले होतेच. आता त्यांच्या मनातील शिवलिंग स्थापन करण्याची इच्छा महाराजांनी जाणली. महाराज म्हणजे शिवशंकराचाच अवतार. एक शिवलिंग स्थापन करण्याची इच्छा पाटलांच्या मनात होती, पण महाराजांनी काशी, रामेश्वर, श्रीशैल्य आणि गोकर्ण, महाबळेश्वर या ठिकाणीही शिवलिंगे स्थापन करून घेतली. पुढे अप्पा पाटलांचे चिरंजीवही भक्तिमान झाले. हे अप्पाराव जंगम जातीचे असून ज्यास नव्हता द्वेष, मत्सर अभिमान, शुद्ध मानस, गुरुभक्तिमान, वैराग्य ज्ञान संपन्न होते. उदार, सात्विक, शुचिरभूत, काम राग निंदा द्वेष विरहित, सद्गृहस्थ, दयाळू, एकनिष्ठ, निस्सीम भक्त प्रसिद्ध होते अप्पाराव. त्यांचे चिरंजीव भीमराव नामक अक्कलकोटासीचारी, नित्य नैमित्तिक, येती वडिलांसारखे भाविक, लौकिकवान योग्य तेही गृहस्थाश्रमी सुखरूप नांदते. स्वामी समर्थांचे भजन भक्ती करीती, दिवसेंदिवस ज्यांचे सुखार्थ वृद्धी पावती स्वामी समर्थ कृपेने. असे हे व्यावहारिक व पारमार्थिक योगक्षेमाचे वचन श्री स्वामी समर्थांनी फक्त अप्पा पाटलांनाच दिले होते असे नव्हे, तर ते तुम्हा आम्हांना सर्वांनाच लागू पडणारे आहे. त्यासाठी उपासना मात्र निष्काम हवी, हे या लीलेद्वारे महाराजांनी अधोरेखित केले आहे. धन्यवाद.